ही आहे महाराष्ट्राची अस्सल पारंपरिक झुणका भाकरी. एकदा खाल तर चव आयुष्यभर विसरणार नाही. त्यासाठी काय करायचं, एक लोखंडी तवा घ्यायचा. तवा गरम झाला की तेल घालायचं. तेल चांगलं गरम झालं की जिरे, मोहरी, ठेचलेला लसूण घालायचा, कढीपत्ता घालायचा आणि छान फोडणी करायची. चांगली फोडणी खमंग झाली की त्याच्यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा घालायचा. थोडंसं चवीनुसार मीठ घालायचं. कांदा चांगला गुलाबी कलर येईपर्यंत परतून घ्यायचा. त्याच्यामध्येच हिंग घालायचं, लाल मिरची पावडर घालायची, हळद घालायची. थोडंसं 1 मिनिट परतायचं. कोथिंबीर घालायची आणि तेलामध्ये अर्धा कप बेसन पीठ अशा पद्धतीने मिक्स करायचं की त्याच्या गुठळ्या होऊ द्यायच्या नाहीत. असं एकदम पसरून मिक्स करायचं आणि चांगलं परतून घ्यायचं. गॅसची फ्लेम कमी करून बेसन चांगलं खमंग वास येईपर्यंत परतलेलं आहे. आता पाणी सुद्धा थोडंसं गरम करून घ्यायचं आणि हे गरम केलेलं पाणी थोडं थोडं त्याच्यामध्ये शिंपडत किंवा हापके मारत असं गरजेपुरतं ओलसर करून घेतलं आणि शिजण्यासाठी 3 ते 4 मिनिटासाठी झाकण ठेवलं. आता बघा 4 मिनिट झालेले आहेत आणि या झुणक्याला चांगली वाफ आलेली आहे. थोडंसं 2 मिनिटं परतून घेतलं आणि हा चटकदार अगदी 10 मिनिटात हा झुणका तयार झालेला आहे. हा झुणका थोडा कोरडा करायचा म्हणजे खायला छान लागतो. या झुणक्याबरोबर खाण्यासाठी इथे बाजरीची भाकरीसुद्धा मी चांगली थापून घेतलेली आहे आणि बघा पाणी लावून घेतलं आणि तव्यावरच अशी चांगली भाजून घेतली. दोन्ही बाजूने चांगली पातळ भाकरी केलेली आहे आणि एकदम छान लागते. या झुणका भाकरीबरोबर खाण्यासाठी लिंबू आणि कांदा घ्यायचा आणि मिरची घ्यायची. एकदमच मस्त बेत होतो. तुम्ही कधीही झुणका भाकरी खाल्ली नसेल तर एकदा नक्की ट्राय करा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा. बाय बाय.